नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता पुन्हा 17 सप्टेंबर पासून उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे। मात्र त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांनी उपोषणाला बसण्याऐवजी विधानसभा निवडणुकीत उमेदवार देऊन मैदानात उतरावे आणि ही लढाई लढावी अशी अपेक्षा मराठा समाज बांधवांनी जालन्यात व्यक्त केली। बघूयात। मराठा आरक्षणाचा लढा गेल्या कित्येक वर्षापासून पेटलेला आहे। त्यातच मराठा समाजाला अद्यापही मराठा समाजाच्या अर्थातच मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार आरक्षण भेटलेले नाही आणि हा लढा आता पुन्हा सुरू झाला आहे। येत्या 17 सप्टेंबरपासून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी आता जाहीर केलं आहे। त्या पार्श्वभूमीवर त्यांनी उपोषणाची तयारी देखील केली आहे। पण मात्र मराठा समाज बांधवांना काय वाटतं या प्रकरणात की मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसल्याने आरक्षण मिळणार की त्यांनी राजकारणात आल्यानंतर आरक्षण मिळणार की आणखी काय, मराठा समाज बांधवांच्या या विषयाला घेऊन काय भावना आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत मराठा समाज बांधव आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया या विषयावर घेणार आहोत। मला तुमचं नाव सांगा आणि मनोज जरांगे पाटील आता हे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत, त्यांनी जशी तयारी केली आहे, खरंच आता जर ते उपोषणाला बसले तर आरक्षण मिळेल असं वाटतंय का? जय शिवराय, मी संजय देठे, मराठा समाज बांधव। आणि या ठिकाणी जसा आपण प्रश्न उपस्थित केला, आज मनोज जरांगे पाटलांच्या या सर्व आंदोलनांना 1 वर्ष जवळपास पूर्ण होत आहे आणि या 1 वर्षामध्ये बरंचसं काही आमच्या हाती लागलं आणि बरंचसं काही हाती येणार ही एक आशा आहे। परंतु मनोज जरांगे पाटील हे ज्या उपोषणाला बसणार आहेत, आम्ही समाज बांधव म्हणून त्यांना एक विनंती करतो की सर सलाम तो पगडी 50, आम्हाला मनोज जरांगे पाटील साहेबसुद्धा पाहिजे आणि आरक्षणसुद्धा पाहिजे। परंतु 17 तारखेनंतर उपोषणाला ते बसले तर त्यांच्या शरीराचे हाल आम्हाला माहीत आहे। त्यांना उपोषण करू करू त्यांचं शरीराला त्रास होत आहे। म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचं हत्यार न उचलता अनेक त्या ठिकाणी मार्ग आहे आणि मला शासनाकडून जशी मनोज जरांगे पाटलांनी आशा ठेवलेली तशी आशा आहे की आता येणाऱ्या काळामध्ये नक्कीच शासन या आंदोलनाची दखल घेऊन मराठा समाजाला आरक्षण देईल, मनोज जरांगे पाटलांच्या ज्या ज्या मागण्या आहे त्या पूर्ण करेल अशा आशावाद आम्ही समाज बांधव म्हणून करतो। आणि मनोज जरांगे पाटील यांना अशी विनंती करतो की त्यांनी 17 सप्टेंबरमध्ये कृपया उपोषण करू नये। काय जे आदेश देतील, काय जे या शासनाच्या विरोधामध्ये ते जाण्याची तयारी ठेवतील, त्या तयारीसाठी समाज बांधव म्हणून स्त्री, पुरुष, माणूस, अधिकारी सर्व आम्ही त्यांच्यासोबत आहोत। त्यांनी उपोषण करू नये असं आमचं ठाम मत आहे। एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीचा इश्यू देखील समोर येत आहे, त्यात पुन्हा त्यांनी आता 17 तारखेपासून उपोषणाचा इडा उचललेला आहे। तुम्हाला काय वाटतं, त्यांनी उपोषण केलं पाहिजेत का अशी तब्येत असताना? सर्वांना जय शिवराय, मी बाबा उगले, मराठा समाज बांधव। आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व गरजवंत मराठा समाजाला सांगू इच्छितो की मनोजदादा जरांगे पाटील यांनी खूप वेळेस, साधारणतः 27 वेळेस उपोषण केलेलं आहे। त्यांच्या प्रत्येक शरीराच्या पार्टवर परिणाम झालेला आहे आणि उपोषण हाच शेवटचा पर्याय आहे अशातला भाग नाही। तर त्यांनी धरणं, निवेदनं, रास्ता रोको अनेक समाजाला एकत्र करून मेळावे अशा पद्धतीनं जनजागृती करून शासनाचं पुन्हा कडवटपणे लक्ष वेधण्याचं काम करावं। उपोषण त्यांनी आता करू नये, कारण शरीराचे फार हाल होत आहेत असे आम्हीही सुद्धा वैयक्तिक त्यांना विनंती केलेली आहे। आणि आपल्या माध्यमातून ते आमचं ऐकत जर असतील तर आम्ही पुन्हा तुमच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी उपोषण करू नये, अनेक मार्ग अवलंबावेत एवढी विनंती करतो। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी एक दुसराही पर्याय ठेवला आहे की थेट राजकारणात उमेदवार उभे करायचे, ते निवडून आणायचे आणि सत्तेत जाऊन मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं। हा मुद्दा तितका प्रभावी ठरेल असं वाटतंय का? पण सर्वात प्रथम माझं एकच म्हणणं आहे, कारण त्यांनी राजकारणात जावं की नाही जावं हा एक प्रश्न त्यांचा आहे किंवा समाजाचा आहे। तुम्हाला एक सुरुवात सांगायची माझं एकच मत आहे, कारण गेली 40 वर्ष मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अण्णासाहेब पाटील असतील, त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं। त्यानंतर अण्णासाहेब जावळे असतील, देवीदास ओडजे सर असतील, त्यानंतर आपले विनायकराव मेटे सर असतील, असे अनेक मराठा समाजाच्या नेत्यांनी त्या समाजाला आरक्षण मिळावं
म्हणून स्वतःचं बलिदान दिलं आहे आणि त्याच धर्तीवरती आज या महाराष्ट्राला एक नेक आणि इमानदार जो योद्धा मिळाला आहे, या योद्ध्यालाही आपण गमावणं इतकं सोपं नाही, कारण याच्या अगोदरही अनेक व्यक्ती आपल्या या समाजातून निघून गेले, पण तरी हे गेंड्याच्या कातडीचे जे सरकार असतात, अनेक सरकारे आले, अनेक गेली, परंतु त्यांना कुठल्याही समाजाचं भलं व्हावं हे कोणत्याच नेत्याला वाटत नाही. कारण जर आज समाजाला जर आरक्षण दिलं तर उद्या यांचे झेंडे कोण पकडणार? कारण मराठा समाज हा एकमेव समाज असा आहे, कोणत्याही पक्षामध्ये प्रत्येक समाजाच्या पक्षामध्ये समाज हा विखुरलेला आहे आणि त्यांचे झेंडे पकडणारा हा समाज आहे. आणि जर त्यांनी आरक्षण जर दिलं, काही जर समाजाचे मुलं जर उद्या नोकरीला लागलेत तर यांच्या पाठीमागे झेंडे धरायलाच कोणी राहणार नाहीत. हा एक मूळ मुद्दा आहे. यांची सर्वात मोठी पोटदुखी हीच आहे. मनोज जरांगे पाटील 17 तारखेपासून पुन्हा उपोषणाला बसत आहेत. त्यांची प्रकृती सुद्धा तितकी साथ देत नाही. तुम्हाला काय वाटतं, त्यांनी उपोषण केलं पाहिजेत का? पाटलांना तर खरं तर उपोषण करायला नको होतं, पण सरकार हे इतकं निर्लज्ज आणि नालायक आहे. आपल्या संविधानामार्गे आपल्याला आमचं बॉम्बे गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल आणि हैदराबाद गॅजेट असेल, यानुसार आम्हाला संविधानिक मार्गे आम्हाला आरक्षण मिळतं आहे, तरी सरकार यावर दखल घेत नाही आहे आणि जाणून बुजून पाटलांवरती उपोषणाची वेळ आणतं आहे. म्हणजे त्यांच्या सरकारला असं वाटतं की यांच्या माध्यमातून कुठंतरी राजकीय ते समाजात द्वेष निर्माण व्हावा किंवा भांडणं व्हावा हे सरकार करू पाहत आहे. काही आमचेच समाजाचे आमदार असतील, त्यांना पाटलाच्या विरोधात लाठ्या काट्या तलवारीची भाषा करायला लावतं आहे आणि ते कोणाचे आहे हे बी सगळ्या समाजाला माहिती आहे. पण येणारा काळ हा सरकारला निश्चित योग्य नसेल आणि सरकारला जर असं वाटत असेल की यांनी कुठेतरी रस्त्यावर यावं, पण हे होणं शक्य नाही आहे आणि पाटील जे निर्णय घेतील ते आमच्यासाठी अंतिम असतील. मनोज जरांगे पाटलांनी उमेदवार उभे करण्याची पण घोषणा केलेली आहे. एकीकडे सरकार मागण्या पूर्णच करत नाही. तुम्हाला वाटतंय का जर मराठा समाजाने उमेदवार दिलं तर मनोज जरांगे पाटील हे अप्रत्यक्षरित्या सत्तेत सहभागी होऊन मराठा समाजाला न्याय देऊ शकतील? निश्चितच मराठा समाज जो आहे महाराष्ट्रामधला तो सर्वसमावेशक समाज आहे, सर्वांना घेऊन चालणारा समाज आहे आणि निश्चितच जर जरांगे पाटलांनी उमेदवार दिले तर निश्चितच या ठिकाणी उमेदवार निवडून येतील आणि विधिमंडळामध्ये आपल्या विचाराची माणसं असतील तर कायदे त्या पद्धतीने केले जातील. मराठा समाजाला योग्य असणारे कायदे या ठिकाणी पारित होतील आणि निश्चितच एक समाजाचा फायदा होईल. नुसता मराठा समाजाचा नाही तर सर्व समाजाचा फायदा करण्याचा विचार हा मराठा समाजाचा आणि त्या निमित्तानं जरांगे दादांचा हा विचार आहे आणि खरोखर समाजाला हा एक हिरा सापडलेला आहे. या हिरा म्हणजे सूर्य तारे असण्यापर्यंत नाव या हिऱ्याचं राहणार आहे आणि खरोखर त्या हिऱ्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्राला मराठवाड्याला एक नामांकित काम राहील. म्हणून उमेदवार उभे केलेच पाहिजेत आणि आपले उमेदवार हे समाजामार्फत तिथपर्यंत पाठवलेच पाहिजेत असं मला या ठिकाणी वाटतं. मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीचा इश्यू असल्याने बहुतांश मराठा समाज बांधवांचं म्हणणं आहे की त्यांनी उपोषण करू नये, इतर मार्गाने लढावा. इतर कोणते मार्ग आहेत आणि कसं पुढे गेलं पाहिजे समाजाने आणि मनोज जरांगे पाटलांनी असं तुम्हाला वाटतं? 100% जरांगे पाटील यांनी उपोषण करूच नाही. जर उपोषण करून आपल्याला आरक्षण भेटलं असतं तर इतकं 1 वर्ष आपल्याला वाट बघायची गरज पडली नसती. मुळात हे सरकार देण्याच्या तयारीतच नाही. त्याच्यामुळं आपण आता यांच्याकडून घेणाऱ्यापैकी न राहता आता आपण देणाऱ्यामध्ये जाऊ. 100% जरांगे पाटलांनी आता उमेदवार द्यावं. याच्या पलीकडे यांचे म्हणजे हे फक्त काय करायला लागलेत, पर्याय करायला लागलेत. कोणाला तरी उपोषणाला बसून द्यायचं, फोकस दुसरीकडे वळवण्यासाठी. बाकी यांच्या मनात 1%ही आज आरक्षण देण्याबाबतीत काही ठोस निर्णय नाही. हेच काय म्हणजे महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, कोणीही असं बोलायला तयार नाही बिंदा की आम्ही देऊ. आहे का महाविकास आघाडी म्हणते का? त्याच्यामुळं फक्त एकच पर्याय 100% पाटलांनी उमेदवार दिले. याच्या पुढचा पर्याय सध्या तरी नाही. एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांनी आता यापुढं उपोषण न करता महाराष्ट्राच्या ज्या विधानसभा निवडणुका होणार आहेत त्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार द्यावेत आणि सत्तेत सहभागी होऊन आपण घेणारे नाही तर देणारे बनावेत, अशी प्रतिक्रिया आज समाज बांधवांनी दिली. कॅमेरामॅन प्रदीप पूर्वेसह साहिल पटेल, MCN न्यूज, जालना. शिक्षण विभागाच्या आदेशानंतर देखील श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या मुख्याध्यापिका आणि व्यवस्थापक यांनी अनधिकृतपणे शाळा चालवून विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्याध्यापिका दीपा बालसुंदर आणि व्यवस्थापक सचिन गिरी यांच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
जालना शहरात गेल्या अनेक दिवसापासून श्री चैतन्य टेक्नो स्कूल विना परवाना सुरू होती। या शाळेसंबंधित अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या। त्यावरून प्रशासनाने 2 वेळा या शाळेवरती कारवाई करत शाळेला सील ठोकलं होतं। त्यानंतर ही शाळा राजरोसपणे सुरू होती। त्यामुळे शाळेमध्ये शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक होत असल्याचं जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर प्रशासनाने सदर बाजार पोलिसात तक्रार करण्यात आली। शाळा प्रशासन तेवढ्यावरच थांबले नाही तर शाळा वाचवण्यासाठी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला। मात्र पत्रकारांनी ही शाळा व्यवस्थापनाची चूक असणारे प्रश्न उपस्थित करत कोंडीत पकडले होते। अनेक तक्रारी आणि सील केल्यानंतर देखील ही शाळा चालू असल्याने प्रशासनावरही संशय घेतला जात होता। अखेर प्रशासनाला जाग आली आणि 11 सप्टेंबर रोजी रात्री प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर राजेंद्र काकडे यांच्या फिर्यादीवरून श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या मुख्याध्यापिका दीपा बालसुंदर आणि व्यवस्थापक सचिन गिरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। डॉक्टर रवींद्र काकडे प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी आहेत। त्यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये न्यू चैतन्य ई टेक्नो स्कूल या शाळेविरुद्ध अनधिकृतपणे चालू ठेवल्यानुसार त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 कलम 18/5 व भारतीय न्याय संहिता 318/2 आणि भारतीय न्याय संहिता 3/5 या संदर्भाने 2 आरोपींवर गुन्हा दाखल आणि त्याची तपास आम्ही करत आहोत। सर, भविष्यात पुन्हा ही शाळा जर चालू राहिली तर काय कारवाई होऊ शकते? त्याची काय कायदेशीर पद्धत आहे किंवा जे कायदेशीर तरतुदी आहे त्यानुसार आपण कारवाई करण्यात येईल। जालन्यात काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर टीका केली आहे। गोरंट्याल यांना अर्जुन खोतकर यांनी प्रत्युत्तर देत सडकून टीका केली आहे। शिंदे गटाचे दाढीवाल्या बाबाला तिकीट मिळावं यासाठी मी गणपती पाण्यात बुडून ठेवलाय। तिकीट मिळाल्यानंतर मी गणपती बाहेर काढणार आहे, कारण सगळ्यात सहज उमेदवार खोतकर आहे, असं काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले। हे बघा, जालन्यात काँग्रेसचा रनिंग आमदार म्हणून काँग्रेसला सुटणार, इंदिरा काँग्रेसला। त्यात मी एक उमेदवार आणि 2-4 लोक उमेदवार आहे, पण माझा मेरिट आहे, मी रनिंग आमदार आहे आणि गावात काम केल्यामुळं मेरिटमध्ये मलाच भेटणार। एक दुसरीकडं माझ्या विरोधात शिंदे गटाचे पण मागतोय, अजित पवार गटाचे पण मागतोय आणि भारतीय जनता पार्टीचे गटात मागतोय। या 3 गटापैकी सर्वात सोपा उमेदवार मला, सर्वात इझी उमेदवार शिंदे गटाचा तो या जालन्याचा दाढीवाला बाबा आहे। आणि मी गणपती पाण्यात डुबून ठेवलं बरं का, या बाबाला तिकीट भेटलं पाहिजे म्हणून। आणि ज्या दिवशी याला तिकीट भेटेल मी ते गणपती बाहेर करणार आणि सर्वात इजी उमेदवार मारा। दिया जला के हम सभी बामोदर में रखते हैं, एक हम वो है जो ग्राह गुजर में रखते हैं, तूफानों को मालूम है मिजाज अपना, हम पहला कदम भंवर में रखते हैं। असं ते म्हणतात ना, मूर्तीचे पाव डोहाकडं, तसं या आमदाराचं आहे। आम्ही 10 दिवसात गणपती बसवतो आणि 10 दिवसानंतर पाण्यामध्ये बुडवतो। याने अगोदरच बुडून ठेवलेले आहे, म्हणजे आता याचे वाईट दिवस सुरू झालेले आहेत। आणि हा इतका मूर्ख आणि इतका नालायक आहे की याच्यावर प्रतिक्रिया देणंसुद्धा मला शोभत नाही। खरं तर त्याला आठवत नसेल, त्याला कितीदा मी धूळ चारलेली आहे, या जनतेने त्याला कितीदा धूळ चारलेली आहे। तो म्हणतो ना, हा कॅन्डिडेट आला पाहिजे, अरे हो हाच येणार आहे आणि निवडून पण हाच येणार आहे, तुला गाडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही, लक्षात ठेव। हो, मला कॉन्फिडन्स आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये मी यावेळेस विजय होईल आणि याला गाडील नाही, त्या विषयावर मी बोलणार नाही। पक्षाचे वरिष्ठ लोक या ठिकाणी बोलतील, पण लाडकी बहीण योजनेचं खरं श्रेय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचंच आहे आणि शिंदे साहेबाला हे श्रेय आपण दिलं पाहिजे। अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना माननीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी आणली, त्यामुळं हे श्रेय पूर्णतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांचंच आहे असं मी मानणार आहे। आज रोजी जालना शहर महानगरपालिका कर्मचारी गणेश मंडळाची महाआरती जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी आरती संपन्न झाल्यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि कदीम जालन्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी अजय कुमार बन्सल बोलताना म्हणाले की जालना शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सुरू झाला असून सर्व नागरिकांनी आणि गणेश भक्तांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवलाय। या गणेशोत्सवात नागरिकांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे, त्याचबरोबर गणरायाच्या विसर्जनाच्या वेळी नागरिकांनी सर्व नियमांचं पालन केलं पाहिजे, असे आवाहन
सुद्धा त्यांनी यावेळी केले। आयोजित या महाआरती कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, बाबा गायकवाड, कार्यालयीन अधीक्षक विजय फुलंब्रीकर, केशव कानपुडे, मंडळाचे अध्यक्ष विकास जयस्वाल, उपाध्यक्ष हितेंद्र आगळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते। आज महानगरपालिका येथे गणपती आरती आणि दर्शनचा सौभाग्य प्राप्त झाला आणि पूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये मोठ्या उत्सवाने मोठ्या उत्साहाने गणपती त्योहारचा सगळा सुरू आहे आणि सर्व नागरिक याच्यामध्ये खूप भाग घेत आहे। पण हे सर्व घेताना आपली सुरक्षाची काळजी घेणे आणि बेसिक सर्व सुरक्षाबद्दल बघण्याची सर्वांना गरज आहे। तसेच विसर्जन ज्यावेळी असणार आहे त्यामध्ये सर्व नियमाचे तंतोतंत पालन करणे ही प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना अपील करतो। पोलीस प्रशासन असो, महानगरपालिका असो किंवा महसूल विभाग असो, बिजली विभाग असो, सगळे आम्ही तयार आहोत, सगळे सोबत मिळून काम करत आहे सो दॅट कुठलीही प्रकारची अडचण या पूर्ण त्योहाराच्या सणामध्ये झाली नाही पाहिजे। शासनाने निर्धारित करून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ आपण आपली आस्थापना सुरू ठेवल्यास पोलीस ठाणे सदर बाजार हद्दीतील दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा सदर बाजार ठाण्यातील API नीता गायकवाड यांनी दिला आहे। काल सायंकाळी सदर बाजार हद्दीतील 5 दुकानांवर कारवाई करण्यात आली अशी माहिती यावेळी त्यांनी दिली आहे। नमस्कार, मी API नीता गायकवाड, पोलीस स्टेशन सदर बाजार। शासनाने निर्धारित करून दिलेल्या वेळेपेक्षा जर जास्त वेळ जर त्यांनी आस्थापना जर सुरू ठेवला तर पोलीस स्टेशन सदर बाजारतर्फे कारवाई करण्यात आलेली आहे। काल रात्री 5 कारवाया त्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या आहे। त्यामुळे पोलीस स्टेशन सदर बाजारतर्फे आवाहन करण्यात येते की आपल्या आस्थापना ज्या आहेत निर्धारित वेळेमध्ये बंद करण्यात याव्या, ही पोलिसांतर्फे आपल्याला आवाहन करत आहे। महानगरपालिका कर्मचारी आणि सुवर्ण कर्मचारी संघटना जालना यांच्या वतीने 10 सप्टेंबर पासून जालना महानगरपालिकेसमोर आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली होती। आज महानगरपालिकेचे उपायुक्त यांच्या उपस्थितीत हे आमरण उपोषण मागे घेण्यात आले। महानगरपालिका कर्मचारी वर्ग आणि सवर्ग कर्मचारी संघटना जालना यांच्या वतीने 10 सप्टेंबर पासून काम बंद आंदोलन आणि आमरण उपोषणास संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष राजाराम गायकवाड आणि इतर स्वच्छता कर्मचारी, महिला स्वच्छता कर्मचारी यांच्या वतीने उपोषणास सुरुवात करण्यात आली होती। आज या उपोषणकर्त्यास पालिकेचे उपायुक्त नंदा गायकवाड, कार्यालयीन अध्यक्ष विजय फुलंब्रीकर, इंजिनियर सय्यद सौद, गणेश बत्तीन यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या विविध मागण्यांची विचारपूस करत त्यांच्या सर्व मागण्या मान्य करत आमरण उपोषण सोडवले। यावेळी उपायुक्त नंदा गायकवाड, कार्यालयीन अध्यक्ष विजय फुलंब्रीकर, इंजिनियर सय्यद सौद, बंडू चव्हाण, गणेश बत्तीन, उपोषणकर्ते राजाराम गायकवाड, शेख कादर शेख मोहम्मद, कमलबाई कांबळे, संगीताबाई जगदने, रोहिणी साळवे, कमलाबाई कटारे, द्वारकाबाई ओमकार, रावसाहेब लोखंडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती। महानगरपालिका कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटना जालना यांचे वतीने राजाराम गायकवाड जे मराठवाडा उपाध्यक्ष आहेत आणि जिल्हा जालना जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांनी उपोषण सुरू केलं होतं कालपासून। तर त्यांच्या जवळपास 10-12 मागण्या आहेत, पण या मागण्यांवरती कारवाई ऑलरेडी महानगरपालिकेत सुरू आहे आणि मी त्यांना सांगितलं की ही जी कारवाई चालू आहे आणि लवकरच त्यांच्या मागण्या म्हणजे नियमानुसार आम्ही पूर्ण करणार आहोत। तर हे एवढं सांगितल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि त्यांनी संप मागे घेतलेला आहे आणि त्यांचं उपोषणसुद्धा त्यांनी मागे घेतलेलं आहे। घाणेवाडी येथील संत गाडगेबाबा जलाशयाची आज आमदार कैलास गोरंट्याल यांनी पाहणी केली। घाणेवाडी जलाशय ते फिल्टर बेड पर्यंत दिवाळीनंतर नवीन पाईपलाईन होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे। जालना शहराला पाणी पुरवठा करणारा संत गाडगेबाबा जलाशय आता 15 फुटांपर्यंत भरलाय। या जलाशयाला आज आमदार कैलास गोरंट्याल यांनी भेट दिली। दिवाळीनंतर संत गाडगेबाबा जलाशय ते जालना येथील फिल्टर बेड पर्यंत नवीन पाईपलाईन होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। बघा, मागच्या वर्षी घाणेवाडी तलाव एकदम ड्राय होता, एक थेंब पाणी इथं नव्हतं, पण इथं सुदैवाने आज 15 फीट पाणी आलेलं आहे आणि अंदाजित आमचा असा आहे की 8 दिवसात 19 फीटपर्यंत हे जाईल आणि एकदा 19 फीट झाला तर आपल्याला 1.5 वर्ष जालना शहराला हा पाणी पाजू शकता या कॅपॅसिटी याची। प्रश्न येतो की पाणी 100% इथून गेल्यानंतर जर आपण इथं 10 MLD आम्ही सोडला
तर आपला फिल्टर बेडमध्ये 3 किंवा 4 MLD येतात. 6 ते 7 MLDचं लिकेज असेल. त्यासाठी आम्ही मागे विधानसभेत आम्ही मागणी केली की घाणेवाडी टू जालना फिल्टर बेड नवीन पाईपलाईनचे पैसे द्या आणि जे जायकवाडीचा दुसरा पाईपलाईन आहे त्याचा फिल्टर बेड म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लांट त्यासाठी आम्हाला एक 30 MLDचा आम्हाला वॉटर ट्रीटमेंट पाहिजे. एकूणच त्याचा किंमत 70 कोटीपेक्षा जास्त होते. शासनाने मंजूर केलेले त्याचा टेंडर पण झालेला आहे. आज आपल्या शहागड आपला अंबड येथे जिथं आपला फिल्टर प्लांट आहे जायकवाडीचा तिथं WTPचं काम चालू आहे. वॉटर ट्रीटमेंट प्लांटचं काम चालू आहे. त्या झाल्यानंतर आता मी एक टेम्पररी रिपेअर करून घेतो आणि आपला दिवाळी झाल्यानंतर ह्या इथून तर आपला फिल्टर बेडपर्यंत नवीन पाईपलाईनचं काम सुरू होणार आहे. आणि या पाईपलाईनवर आता सांगायचं नाही पण मोंड्याचे मोठे मोठे गोडाऊन आलेले, काही लोकांनी याच्यावर घर बांधलेले, अशा फार काही केसेस आहे. ठीक आहे, पुढं बघू, त्या लोकांना समजून काढू आणि एक चांगला जालना शहरांना दिलासा देणारा पाणी आहे. आता मी इथं आल्यानंतर कोणी पुढारी उठेल आणि म्हणे की मी मुख्यमंत्रीला बोललो आणि त्यामुळे पाणी आला, असं पण कदाचित होऊ शकतं. आताही बोलायला काही कमी करू शकत नाही लोक, पण हे नक्की निसर्गाची देण आहे आणि याचा पाणीचा उपयोग आता एक 8 दिवस 10 दिवसानंतर आम्ही सुरू करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात श्री अनोखा गणेश मंडळातर्फे यंदा हरियाणा राज्यातील हिसार येथून कलापथक आणले आहे. हे पथक जालना शहरात प्रथमच जिवंत देखावे सादर करत आहे. यात शिव पार्वती आणि महाकालीचा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती. तथापि विघ्नहर्ता गणरायाने जिल्ह्यातील सर्व जनतेचे दुःख संकटे हरण करावीत आणि सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी यावी अशी प्रार्थना माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी बाप्पांच्या चरणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील श्री अनोखा गणेश मंडळातर्फे यंदा हरियाणा राज्यातील हिसार येथून कलापथक आणले आहे. हे पथक जालना शहरात प्रथमच जिवंत देखावे सादर करणार आहे. यात शिव पार्वती आणि महाकालीचा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती. तथापि विघ्नहर्ता गणरायाने जिल्ह्यातील सर्व जनतेची दुःखे संकटे हरण करावीत आणि सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी यावी अशी प्रार्थना माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी बाप्पाच्या चरणी केली. गौरी पूजनाच्या मुहूर्तावर अनोखा गणेश मंडळातर्फे देखावे सादर करण्यास प्रारंभ झाला. तत्पूर्वी आमदार राजेश टोपे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी संजय दाड, राजेंद्र जाधव, इंदिर गादिया, मंडळाचे संस्थापक अजय उर्फ जगदीश भरतिया, कार्याध्यक्ष संजय अग्रवाल रूपम, जगदीश मुंदडा, बबलू सारस्वत, राजेश अग्रवाल रूपम, पुरुषोत्तम भक्कड, राजकुमार दायमा सरकार, गौरी शंकर देवीदान, गणेश तिवारी, रोहित भुरेवाल आदींची उपस्थिती होती. अनोखा गणपती मंडळ खरोखरच एक शहरातलं वेगळं आगळं अनोखा गणपती मंडळच आहे. त्याचे संस्थापक अध्यक्ष माझ्या बाजूला आहेत जगदीश भरतियाजी आणि त्याचे सगळे पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी आहेत. आमचे दाडजी आहेत, सगळेच जण जयंत साहेब आहेत. मला त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे सर्वप्रथम की खूप चांगली इथे सिल्वरची मूर्ती या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेली आहे आणि एक चांगल्या उत्सवाने हा कार्यक्रम ते दरवर्षी घेत असतात. मी आजच्या या गणपती उत्सवाच्या निमित्ताने त्यांचं अभिनंदन आणि शुभकामना देत एवढंच म्हणेल की प्रभू गणपती महाराजांनी आपल्या सर्व देशाला, राज्याला आणि आपल्या जालना जिल्ह्याच्या सगळ्या लोकांना खऱ्या अर्थाने सुख, समाधान, समृद्धी आणि भरभराटी द्यावी आणि सर्व अडचणी दूर कराव्यात. विघ्नहर्ता म्हणजे विघ्न दूर करणारा. तर खऱ्या अर्थाने सगळ्या जनमानसाच्या, सगळ्या समाजाच्या, समाज लोकांच्या सगळ्यांच्या विघ्न दूर व्हावी हीच मनाभावातून प्रार्थना या निमित्ताने करतो. सगळ्यांची तरक्की व्हायला पाहिजे, उन्नती व्हायला पाहिजे अशी पण मनाभावातून त्यांना गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझी आज या ठिकाणी जी आरती अनोखा गणेश मंडळाने ठेवली त्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि पुन्हा एकदा मनातून धन्यवाद देतो. नमस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार.
NRG ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहेत फक्त 39,999 रुपयात इलेक्ट्रिक स्कूटी। ना बुकिंग ना वेटिंग। यामध्ये लिथियम आयन बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने। तर वाट कसली बघताय, आजच आमच्या NRG ग्रुप इंडिया शोरूमला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा, तेही अगदी 39,999 रुपयात। आमचा पत्ता NRG ग्रुप इंडिया, जोहा प्लाझा, तोतला पेट्रोल पंपाजवळ, छत्रपती संभाजीनगर रोड। आमचा संपर्क 7550340875 किंवा 9420083385। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन। आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल। इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध। लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। नमस्कार, मी करम पाटील जाधव। आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या व गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपणास कळण्यास अत्यंत आनंद होत आहे की सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपल्या प्रभागामध्ये संजय नगर, शंकरनगर, निळकंठनगर, योगेश्वरी कॉलनी, तुलसी पार्क, भवानी नगर, छत्रपती कॉलनी, सिद्धिविनायक नगर या प्रभागामध्ये श्री महालक्ष्मी मकर सजावट स्पर्धेचं आयोजित केलेलं आहे। तरी माझ्या माता बहिणींना नम्रतेची विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग नोंदवावा आणि स्पर्धेचा कालावधी 11 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर। सर्वात महत्त्वाची विशेष सूचना, जो 2023चा आपला बक्षीस वितरणाचा जो कार्यक्रम होता तो न झाल्यामुळे सर्व माता बहिणींची मी सर्वात अगोदर दिलगिरी व्यक्त करतो आणि जो 2023चा प्रोग्राम 2024मध्ये होईल त्याची सर्वांनी नोंद घ्यावी। धन्यवाद। श्री अनोखा गणेश मंडळाचे अध्यक्ष अनिल गोयल, योगेश मानधना, श्री अनोखाचे संस्थापक अध्यक्ष अजय उर्फ जगदीश भरतिया आणि मंडळाचे कार्याध्यक्ष संजय अग्रवाल यांच्या वतीने जालनेकरांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा।
जालना शहर महानगरपालिका कर्मचारी गणेश मंडळ यांच्या वतीने तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विकास जयस्वाल अध्यक्ष, सुभाष धायड माजी अध्यक्ष, सावता तरासे सचिव, शेख कादर कोषाध्यक्ष, विजय फुलंब्रीकर, राहुल देशमुख, सचिन मेहरा, बंडू चव्हाण, तेजेंद्र मेहरा, शोएब कुरेशी, असलम बेग, फिरोज बेग, मनोज गिरे, जलील खान, आरिफ बेग, अमजद खान, नितीन खिल्लारे, उत्तम लाडाने यांच्या वतीने तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. महानगरपालिका कर्मचारी वृंदाच्या वतीने गणपती आगमन आणि गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.